धन्यवाद. अतिशय सुंदर असं वादन. धन्यवाद. यानंतर पन्हाळ्याचा रणसंग्राम. दक्षिणेत स्वराज्याची एक जागा वाढवायची होती. दक्षिण काबीज करायचा होता. मनी आलं पन्हाळा. पन्हाळा हा घ्यायचा ठरला. पन्हाळ्याची योजना आखली गेली. पन्हाळ्यासाठी काही मावळ्यांना निवडण्यात आलं. सरदार मातब्दार सरदार यांच्या बैठका झाल्या. पण त्या बैठकात एकच सरदार असा उठून उभारला, राजे म्या घेतो पन्हाळा. अरे त्या पन्हाळ्यावर शिवबंदी आहे. कमीत कमी 3 ते 5 हजाराची शिवबंदी त्या पन्हाळ्यावर आहे. तो पन्हाळा घेण्यासाठी कोंडाजी बाबा उठला आणि म्हटला, राजे मी घेतो हा पन्हाळा. याचा